वस्त्रोद्योगाशी आपल्या सर्वांचा या ना त्या कारणामुळे संबंध येतोच. म्हणूनच वस्त्रोद्योगातील करिअरच्या संधी जाणून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थी मित्रमंडळींना व पालकांना माझा नमस्कार. नमस्ते. मायसेल्फ मिसेस स्वाती विशाल चव्हाण, असिस्टंट प्रोफेसर टेक्सटाइल डिपार्टमेंट at an autonomous institute NAAC accredited with A+ grade DKTE Society's Textile and Engineering Institute Ichalkaranji. Today I am going to give you information about opportunities in textiles. आपल्याला माहीतच आहे की अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्यामुळेच शेतीबरोबरच वस्त्रोद्योग हाही एक पारंपरिक व्यवसाय आहे. जगभरातील विविध भागात राहणाऱ्या लोकांच्या विविध प्रकारच्या वस्त्र प्रावरणांची आवड लक्षात घेता वस्त्रोद्योगामध्ये नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. जागतिक वस्त्रोद्योगाचा सिनारिओ पाहता आपल्याला लक्षात येते की वस्त्रोद्योगाचा बाजारातील सहभाग म्हणजेच मार्केट शेअरचा आलेख हा दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. भारतामध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे वस्त्रांची मागणी तथा डिमांड अधिकाधिक वाढतच आहे. वस्त्रोद्योग हे मानवी जीवनाशी निगडीत असलेले क्षेत्र आहे. त्यामुळे जगभरात वस्त्रोद्योगाचे जाळे पसरलेले आहे. अँड हेन्स ऑल कंट्रीज इन वर्ल्ड, दॅट इज डेव्हलप कंट्रीज, अंडर डेव्हलप कंट्रीज, डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजेच जगभरातील सर्व विकसित देश, अविकसित देश तथा विकसनशील देशांमध्ये वस्त्रोद्योगाच्या अनेक संधी आपणासाठी उपलब्ध आहेत. If we look at textile industry scenario, textile industry occupies unique place in our country. जागतिकीकरणामुळे वस्त्रोद्योगाचा डिमांड आणि सप्लाय यांची पूर्तता करण्याकरता वस्त्रोद्योगामध्ये आउटसोर्सिंगची गरज निर्माण झाली आहे. सर्वात मोठ्या प्रमाणात व्यवसाय असणाऱ्या ॲग्रिकल्चर पाठोपाठ उद्योग व्यवसायासाठी, नोकरीसाठी संधी उपलब्ध करून देणारा वस्त्रोद्योग हा द्वितीय क्रमांकावर आहे. टेक्सटाईल मार्केट इज ग्रोईंग एव्हरी इयर, सो टेक्सटाईल प्रोफेशनल्स प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन दिस सिनारिओ. भारतामध्ये आणि जगभरात हजारो टेक्सटाईल इंडस्ट्रीज आहेत विच आर मॅनेज्ड बाय टेक्सटाईल इंजिनियर्स. सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्सचे ॲप्लिकेशन करून फायबर, फॅब्रिक, गारमेंट तसेच मशीनचे डिझायनिंग आणि नियंत्रण करण्याकरता टेक्सटाईल टेक्नॉलॉजीचा उपयोग होतो, ज्यामध्ये नैसर्गिक म्हणजेच नॅचरल फायबर्स व मॅनमेड मटेरियल्स याबरोबरच पर्यावरणपूरकता, सुरक्षितता, एनर्जी कॉन्झर्वेशन इत्यादी गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीने प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणजेच उत्पादने विकसित करता येतात. To develop such products, trained and highly skilled engineers are involved in this process. This is the occupation with job security and excellent career opportunities are there. Textile engineers' involvement is there in clothing manufacturing, including fiber research, machine designing and manufacturing efficiency. So this is the profession that should be around for as long as people get dressed every day. म्हणजेच हा एक असा व्यवसाय आहे ज्याला अंत नाही, कारण जोपर्यंत पृथ्वीवर मनुष्याचे अस्तित्व आहे तोपर्यंत विविध वस्त्रांची गरज ही असणारच आहे. या सर्व गोष्टींचा विचार करताना आपल्याला असे लक्षात येते की या क्षेत्रात करिअर करण्याकरता टेक्सटाईल इंजिनिअरिंग तथा वस्त्रोद्योग अभियांत्रिकीचे शिक्षण घेणे गरजेचे असते. After completion of textile engineering, the graduates have a diverse choice of occupational fields to pick. They can enter into research, they can become entrepreneurs, they can enter into academics, spinning, weaving. These are the processes which convert fiber into fabric, and through processing, value addition is done to the fabric by application of colors. The graduates can become professionals in these processes also. They can enter into garment manufacturing. They can design the garments as per the fashion trends. They can contribute in technical services. They can enter into marketing. Import-export business can be done by them. Also, new product development can be done by them. Machinery manufacturing is again a vast field. All type of machineries required for spinning, weaving, processing garments can be designed by them. Fiber division, dyes and chemicals, so many fields
are open for them after completion of textile engineering. This is the convergence of technology. टेक्स्टाईल मटेरियल्स जे फायबर, यार्न, नीटेड, ओव्हन, नॉन ओव्हन इत्यादी प्रकारांचे असतात त्यांचे ॲप्लिकेशन्स म्हणजेच वापराची व्याप्ती खूपच प्रचंड आहे. टेक्स्टाईल मटेरियल्स एरोस्पेसमध्ये पॅराशूट फॅब्रिक, ग्लायडर फॅब्रिक याकरिता वापरतात. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इन्सुलेशन मटेरियलसाठी मोठ्या प्रमाणात त्यांचा वापर होतो. हॉर्टिकल्चरमध्ये शेड क्लॉथ, ॲग्रिकल्चरमध्ये देखील फ्लेक्झिबल सिलोज, सॅक्स वगैरेकरिता त्यांचा वापर होतो. त्याचप्रमाणे मायनिंग, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्यांचा वापर होतो. सॉइल सेपरेशन, रोड स्टॅबिलायझेशन, ड्रेनेज वगैरेंकरिता ते वापरले जातात. वॉटर प्युरिफिकेशनमध्ये ॲज अ मेम्ब्रेन म्हणून त्यांचा वापर होतो. केमिकल इंडस्ट्रीजमध्ये प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग, फिल्टर फॅब्रिक्स यासाठी ते वापरले जातात. ॲपरल्स, स्पोर्ट्समध्ये क्लोथिंग, वॉटरप्रूफ फॅब्रिक्स, सिविंग थ्रेड्स किंवा इंटरलायनिंग्स, शूज वगैरेकरिता ते वापरले जातात. शिपिंगमध्ये इनफ्लॅटेबल्स, केबल्स वगैरेकरिता त्यांचा वापर होतो. डिफेन्समध्ये केमोफ्लज, ब्रशेस, फ्लॅश प्रोटेक्शनकरिता ते वापरले जातात. ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगमध्ये साऊंड इन्सुलेशन, इंटिरियर ट्रिमिंग्स, ड्राईव्ह बेल्ट्स, क्लिनिंग क्लोथ्स, टायर कॉर्ड्स यासाठीही त्यांचा वापर होतो. मेडिकलमध्ये ॲब्सॉर्बंट क्लॉथ, बँडेजेस फॅब्रिक वगैरेकरिता ते वापरले जातात. त्याचप्रमाणे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्युचर्स म्हणजेच टाके घालण्यासाठीचा धागा याकरिताही ते वापरले जातात. पेपर मेकिंगमध्ये कन्व्हेयर्स, फेड्स वगैरेकरिता ते वापरतात. फूड इंडस्ट्रीमध्ये ही त्यांचा वापर असतो. फर्निचर, आर्किटेक्चर, कन्स्ट्रक्शन यामध्ये देखील त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. Textile graduates are well equipped with knowledge of the behavior of textile materials. They are also equipped with functions of machinery in textile and clothing technologies. They do have knowledge of managing textile industries, so they can run all kind of textile industries with full efficiency. Textile engineering graduates can contribute in research and development centers. They can give their best services as a scientific officer, technical officer, product development engineer in textile research associations like CITRA, BITRA, that is Bombay Textile Research Association, and likewise. Also, they can work in R&D centers of industries too. Textile graduates can give their services in government organizations as technical officers, scientific officers, technical assistant in the organizations like Textile Committee, Central Silk Board, District Industry Centers, Defense Research and Development Organization, that is DRDO, and even in nationalized banks also. They can enter into garment manufacturing. They can give their services in merchandising, clothes manufacturing, fashion buying and export houses, in design studios also. By choosing their career as consultant, they can help in troubleshooting, they can help in product development, establishment of new plants, they can consult in case of machinery selection in industries as well in banks. They can enter into academics as faculty member, research assistant, in engineering colleges, polytechnics, National Institute of Fashion Technologies, or in fashion institutes. They can go for higher studies in India and abroad. They can pursue their post-graduation degree at IITs, NIT, NIFT. Even they can opt for post-graduation in foreign universities. Many of the institutes, they sign MOU with foreign universities, through which the students can pursue their post-graduation at foreign universities on scholarship basis. Textile graduates can give their services in the field of technical textiles. As we have seen in convergence of technology, since the textile materials are being used in automotive and aerospace textiles, construction textiles, clothing textiles, geotextiles, domestic textiles, industrial textiles, textiles for transport, packaging textiles, protective textiles, sport textiles, medical textiles in large quantity,
The organizations which are manufacturing such kind of textiles, that is the companies जे अशा पद्धतीचे टेक्निकल टेक्सटाईल मटेरियल बनवतात, अशा ऑर्गनायझेशन्समध्येही टेक्सटाईल ग्रॅज्युएटसाठी मोठ्या प्रमाणात नोकरी व व्यवसायासाठी संधी उपलब्ध आहेत. आतापर्यंत आपण बघितलं आहे की टेक्सटाईल इंजिनिअरिंग या पदवीधारकांसाठी अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. It is rightly said by Gordon Hinckley that education is the key to opportunity. So now it is a time for you to select appropriate opportunity for yourself. To get more information about diploma, degree and PG courses in textiles, you can connect yourself to DKT Society's Textile and Engineering Institute by using following links. Wish you all the best and thank you.